हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण पाहत आहोत गोवा सिरीज. तर आमच्या गोवाच्या डायरीज आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आम्ही गेलेलो एअरपोर्टला उतरून एका बीचवर, जे कॅन्डोलिम बीच आहे तो तुम्ही पाहिलाच असेल. त्याच्यानंतर मोप्पा जे एअरपोर्ट आहे ते तुम्हाला मी दाखवलेलंच आहे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की नक्की जाऊन प्लीज ते व्हिडिओ पहा आणि लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि चला तर आज मी तुम्हाला दाखवत आहे आता अगोडा फोर्ट सॉरी. तर आम्ही पोहोचलो होतो अगोडा फोर्टवरती. तर अगोडा फोर्ट का असे 2-3 एकाच प्रकारची नावं आहे त्याला. अगोडा फोर्ट पण आहे आय थिंक हे. तर अशा प्रकारे आणि आम्ही खूपच अर्ली मॉर्निंग पोहोचलो होतो, म्हणजे अगदी 8:30-9 वाजता आम्ही तिथे होतो. तर तेव्हाही एवढं कडक ऊन आहे पहा. मग टोप्या वगैरे घेतल्या तिथूनच. आता घरी आमच्या ना गोव्याच्या इकडच्या तिकडच्या कोकणला वगैरे जाऊन इतक्या साऱ्या टोप्या पडलेल्या आहेत. तरी पण माझं आहे ना रूल म्हणजे रूल, गोव्याला गेली नाही एक टोपी आणि एक गॉगल घ्यायचं म्हणजे घ्यायचं. एक 100 रुपयाचा गॉगल तर घ्यायचं म्हणजे घ्यायचंच, म्हणजे त्याशिवाय ना मजाच नाही अशा ट्रिपला, असं माझं तर म्हणणं असतं. मग मी आहे ना गेले तर एक गॉगल आणि एक टोपी घेणार म्हणजे घेणारच. जिकडं जाईल फिरायला मी तिकडून एक टोपी आणि गॉगल हा माझा असतोच. माझ्या घरी ना टोप्यांचा एक भंडारा पडलाय, तुम्ही असंही तुम्ही म्हणू शकता. अगदी इतक्या माझ्याकडे टोप्या आहेत त्या इकडचे तिकडचे गेलेल्या. आणि असं नाही की गोव्यालाच, प्रत्येक ठिकाणावरून मी टोपी घेते म्हणजे घेतेच. टोपी म्हणा किंवा मग चष्मा म्हणा, मला जाईन तिथे घ्यायला आवडतो. आणि हे पहा, हा आहे आग्वादा फोर्ट. म्हणजे त्याची योजना कशी केली ती, काय केली ती. आता हा काय आपला शिवकालीन किल्ला नाही म्हणता येणार याला. तर याचा इतिहास हा इथे थोडक्यात दिलेला आहे. तर याचा मी असा फोटो काढला होता, तुम्ही गुगललाही पाहू शकता. पण फोर्ट मात्र खूप छान होता आणि बाहेरचं वातावरण खूप छान होतं. आणि आम्ही सकाळी ना 8:30 वाजता वगैरे तिथे होतो, त्याच्यामुळे ना गर्दी बिलकुल नव्हती. आणि आम्हाला आहे ना ऊनही नव्हतं पाहिजे ना, असं म्हणजे खूप जास्त कडक असं ऊन नव्हतं. त्याच्यामुळे खूप छान वाटलं फिरायला. हे पहा अशा प्रकारचा आहे हा फोर्ट. तर इथं एंट्री आहे, एंट्री फी 30 वगैरे काहीतरी आहे रुपये. तर अशा प्रकारे इथे एंट्री करायची आहे. पहा शनिवार वाड्याला आपल्या पुण्याला अशीच एंट्री आहे. तर सेम तिथे अशी एंट्री आहे, तुम्ही पाहू शकता. तर छान होता हा किल्ला, पाहण्यासारखा होता. आणि हे पहा आमचे मिस्टर दिघे म्हणजे हायड्रेट राहण्यासाठी एक पाण्याची बॉटल त्यांनी सोबतच ठेवलेली आहे, म्हणजे कुठे पाणी वगैरे लागलं तर पिण्यासाठी. आणि मला ऐतिहासिक ठिकाणी, हिस्टॉरिकल प्लेसेस खूप जास्त आवडतात म्हणून इथे आलेली. आता ओल्ड गोवा चर्च वगैरे तर ऑलरेडी मागच्याच वेळी पाहिलं होतं. हे पहा हा एक फोर्ट आहे. आणि हा किल्ला ना इतका सुंदर आहे ना, याच्या चोहो बाजूनी समुद्र आहे. आता आपण हे चढून असं वरती गेलं ना फ्रेंड्स, की त्याच्या उजव्या बाजूला सगळीकडून पूर्ण पाण्यामध्ये, पूर्ण समुद्रामध्ये हा किल्ला आहे. आणि तिनं खूप हॅपनिंग एरिया असतो आणि खूप गर्दी होते. बरंच काही काही इथे ॲक्टिव्हिटीज होतात. पण त्या आहेत ना 1-11 नंतर सुरू होतात. आम्ही जेव्हा गेलो तर त्यावेळेस दुकानंही उघडलेली नव्हती. तर असा हा किल्ला आहे आणि ते खूप गर्दी होते. म्हणजे तुम्हाला अगदी पाहायला मिळेल की आता काहीच नाही. आणि आम्ही जेव्हा निघालो ना रिटर्न हा किल्ला वगैरे पाहून, एवढे धपाधप लोक, ट्रॅव्हल्सच्या गाड्यान इतक्या काय गर्दी होत होती ना, भयंकर गर्दी होत होती. तर हे पहा असे याचे दगडं वगैरे काम आहे. तर मला नाही असं हिस्टॉरिकल प्लेसेस पाहायला फार आवडतात, म्हणजे ना काय त्याच्या पाठीमागे हिस्ट्री. आणि तुम्हाला आत्ता जे दगडं दाखवले ना, ते समुद्राचं पाणी इकडे येऊन येऊन समुद्राचं पाणी त्याला खेटून खेटून त्याचे दगड तसे झालेले आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यांमुळे हे असं सगळं काही झालेलं आहे. आणि हे माझे गाईड आहे, जे तुम्ही पाहू शकता, ते मला गाईड करतायत की कसा किल्ला बनला, काय बनला, कोणी बनवला, कसा बनला, त्याचे सगळं काही ते इतिहास देतात. आता जर तुम्हाला डीपमध्ये याची माहिती पाहिजे नसेल तर तुम्ही ChatGPTला विचारू शकता, आणि माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला ते ChatGPT माहिती देऊ शकते याची. आणि हे पहा टोपी गॉगल हे मस्ट आहे कुठे फिरण्यासाठी. आणि अशा प्रकारे माझी सेल्फ एन्जॉयमेंट चालू आहे. का तर अन्वी तिच्या पप्पांसोबत फिरत आहे आणि मी सावलीतून फिरत आहे. का तर मी फार उन्हामध्ये नाही फिरते. मला आहे ना कसलंच ऊन आवडतच नाही. ऊन हा प्रकारच मला बिलकुलच आवडत नाही, तरी पण मी फिरते. आणि मी गोव्याच्या ट्रिपला जाण्याचं गेलते मी एवढे उन्हामध्ये भयंकर फ्रेंड्स. पण मी आधीच ठरवलं होतं मी बिलकुल कुठेही ह्याच्यामध्ये म्हणजे उन्हामध्ये बिलकुलच फिरणार नाही. का तर मला ऊन आहे ना हा प्रकारच नाही आवडत. मी काय फार शहरातली नाही, मी तर खेडेगावातलीच आहे, पण मला पहिल्यापासूनच ऊन बिलकुलच नाही आवडत. आणि मग अशा प्रकारे आहे ना हे अशा प्रकारे मी एवढंच एक म्हणजे पूर्ण गोव्याच्या ट्रिपमध्ये ना मी हा एक बीच आणि हे एक फोर्ट एवढ्या 2च जागा पाहिल्यात. इतकी कंटाळा मला ना, मी बीचवरती किती पण फिरेल, म्हणजे आम्ही ज्या हॉटेलमध्ये गेलो त्या बीचवरतीच मेन आमचा एन्जॉयमेंट होता. पण लकीली म्हणजे आम्हाला आहे ना चेक इन करायला वेळ होता, म्हणून ह्या फोर्टचं मग एक जाता जाता आम्ही पाहून घेतला. तर पाहिला नव्हता हा फोर्ट, पाहायचा राहिला होता मागच्या ट्रिपमध्ये, म्हणून हा पाहिला आहे. आता ऑलमोस्ट आमचं सगळं गोवा फिरून झालेलं आहे.
तर त्याच्यामुळे मजा येते, छान आहे. तुम्ही जर गोव्याची कधी ट्रिप केली नसेल किंवा तुम्ही जर फक्त नॉर्थ गोव्याला जर फिरायला येत असाल तर तुम्ही साऊथ गोव्याची ट्रिप नक्की कराल असं मी रिकमेंडेड करते. का तर नॉर्थ गोवा खूप हॅपनिंग प्लेस आहे, परंतु साऊथ गोवा ना खूप असा शांत आणि छान आणि एकदम असा रिलॅक्स तुमचा मूड ऑन होईल असा हा साऊथ गोवा आहे. खरंच एकदा तरी विजिट करा, मस्ट विजिट. खूप छान आणि सुंदर असा आहे. पाहू शकता तुम्ही समुद्र. माझं समुद्रावरती ना भयंकर प्रेम आहे. मला समुद्र ना खूप आवडतो, किती वेळा जाऊ द्या मला बिलकुल कंटाळा येणार नाही समुद्र पाहण्यासाठी. तर असा हा समुद्र आहे. तर खूपच छान असा व्ह्यू होता आणि आम्ही खूप एन्जॉय केला इकडे, खूप मजा आली, मस्ती आली. आणि हे पहा अशा प्रकारे आता अन्वीचे पप्पा अन्वीला समजून सांगतात. तर इकडे ना एक लाईट हाऊस होतं, तर इकडे ना यांचा जाण्याचा प्लॅनिंग होता, पण अन्वी पण आहे ना ट्रॅव्हलमध्ये कंटाळलेली. त्याच्यामुळे ती पण म्हणली की मम्मा मला लाईट हाऊस नाही पाहायचं. आणि तिला ना खूप ती एक्सायटेड होती की हॉटेलवरती जाण्यासाठी, का तर तिचाही सेम हे आहे की ती गोवा ह्याच्या आधी 2-3 वेळा तिनं पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे तिला फक्त हॉटेलवरती जाऊन एन्जॉयमेंट करायची असती, तिला फिरण्यामध्ये टाईम वेस्ट नसतो करायचा. मग आम्ही इथे ब्रेकफास्ट करायला आलतो आणि पूर्ण हॉटेल सगळे बंद होते एवढ्या सकाळी. गोवाने एक 10-11 वाजता उघडतं आणि इथं आम्ही 9:30च्या सुमारास आलतो नाश्ता करण्यासाठी, ब्रेकफास्ट करायला. तर असं होतं, ब्रेकफास्ट वगैरे खाऊन मग आम्ही असं निघालेलो आता आमच्या हॉटेलकडे. आता आम्हाला इथून जायला 1-2 तास लागणार होते हॉटेलकडे, ट्रॅफिक वगैरे होते. आणि कोण म्हणून गाव आहे तिथे ते ललित हॉटेल आहे आणि मग मध्ये एक घाट लागतो आणि रस्त्याने जाताना काजूचे झाडं, काजू, आंबे, फेणी, काजूचा ज्यूस एवढे, त्याच्यानंतर काळी मैना, जांभळं, इतक्या साऱ्या वस्तू विकायला होत्या ना. खरंच खूप मजा आली. म्हणजे आदिवासी लोक नाही म्हणता येणार, पण इकडचे जे आदिवासी टाईप लोक असतात ना गोव्याकडची, तर ते विकायला बसतात, त्यांचे असे स्टॉल वगैरे लावतात. तर हे पाहे अशा प्रकारचे रोड आहे. आता हा रोड ना ऑलमोस्ट आम्हाला पाठ झालेला आहे, का तर आम्ही बऱ्याच वेळा आता इकडच्या रोडने आलेलो आहोत ना, तर असं वाटतं जसं की आपल्या ओळखीचाच रोड आहे हा आणि आपल्याला कुठून कसं जायचं, काय जायचं, अगदी पुण्यासारखंच आम्हाला ह्या रोडची सगळी काही माहिती आहे. खूप सुंदर असा रोड आहे, खूप मजा येते, छान वाटतं. आणि आम्हाला खरंच खूप नारळाची झाडं तुम्ही गोवा पाहू शकता. आणि मी फक्त याच्यासाठी कॅप्चर केलेलं आहे की जर कोणी गोव्याला जाऊ शकत नाही तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गोवा पाहू शकता. गोवा खरंच खूप छान आहे. तिकडचे रस्ते, नारळाची झाडं, काजू आंब्याची झाडं, फणसाची झाडं, सगळं काही खूप छान पाहण्यासारखं आहे. आणि आपण म्हणतो ना कोकण पण एक सुंदर आहे आणि गोवा पण सुंदर आहे. दोघांच्या वाईब्स ह्या वेगवेगळ्या आहेत. कोकणात गेले की कोकणाचा फील पण असा छान सुंदर वेगळाच येतो आणि गोव्याला गेल्यावर पण गोव्याचा फील असा छान सुंदर वेगळाच येतो. तर असं पहा, हे आहेत कोकणचे रस्ते वगैरे, खूप सुंदर असं आहे आणि मजा येते जातानाच. म्हणजे आपल्याला आहे ना आपलं मूड ना असा होतो की बस आता ना रिलॅक्स मूडमध्ये म्हणजे काहीच आता आपल्याला म्हणजे काहीच करायचं नाही, आपल्याला फक्त आनंद घ्यायचा आहे, एन्जॉयमेंट करायची आहे, मजा मस्ती करायची आहे, हा आपला मूड होऊन जातो. आणि खूप सुंदर आहे. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं हैदराबादला, पण झालं असं की हैदराबादला खूप ऊन लागेल आणि त्याच्यामुळे आणि आमच्या अन्वीचा मूड होता फक्त ना गोव्यालाच फिरण्याचा, त्याच्यामुळे आम्ही गोव्याची पुन्हा एकदा ट्रिप प्लॅन केली. जसं की तुम्हाला माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे. तुम्ही ऐकून बोर झाला असेल तर हे करा, प्लीज इग्नोर इट आणि एन्जॉय द गोवा राईड्स फ्रेंड्स. वाव, दिस इज अ ब्युटिफुल सिनरी. काय सुंदर वाटत आहे, तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. नयनरम्य वातावरण, डोळ्याला खूप सुंदर, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये इतकं सुंदर वाटत असेल आणि प्रत्यक्षात पाहायला तर तुम्हाला विचारूच नका. तुम्ही जर गोव्याला कधी आला नसेल तर एकदा गोव्याची ट्रिप करा. आणि मी पुन्हा एकदा सांगेल, नॉर्थ गोव्यापेक्षा तुम्ही साऊथ गोव्याला येऊन पहा. साऊथ गोव्याच्या वाईब्स खरंच खूप डिफरन्स आहे कम्पॅरिझन टू नॉर्थ गोवा. तर तुम्हाला असं वाटत असेल ही सारखं कंपॅरिझन करते नॉर्थ गोवा साऊथ गोवा, तर खरंच खूप खूप डिफरंट लाईफ आहे नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा. तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता. दोन्हीची लाईफ खूप सुंदर अशी आहे. आणि आम्ही चाललो होतो आता हॉटेलकडे आणि इकडे ना बरेच जण स्कूटी राईड घेतात, स्कूटीनी पण ट्रॅव्हलिंग करतात, गोव्यामध्ये प्रिफर करतात. तर स्कूटीनी पण छान वाटतं इकडे फिरायला वगैरे. रस्ते वगैरे तेवढे छान आहेत. 500 रुपये पर डे आहे जर इकडे गोव्याला तुम्ही फिरायचं असेल तर. स्कूटीने तुम्ही दिवसभर स्कूटी घेऊ शकता. 500 रुपये ते कमी पण करतात. जर ऑफ सीझन तुम्ही गेला तर 300-400 रुपयेमध्ये पण तुम्हाला ते दिवसभरासाठी स्कूटी देतात. आणि कॅब म्हणलं तर मग तुम्हाला 5,000-4,000 रुपये दिवसभराचे जातात.
तर अशा प्रकारे आहे हे नियोजन. जर तुम्हाला कॅब करायची असेल दिवसभर तर ते 4 किंवा 5,000 रुपये घेतात. स्कूटी असेल तर 500 रुपये घेतात दिवसभराचे फिरायला. आणि आमची फिरून अशी दमली होती. तर कोणाकोणाची मुलं नाकात बोट घालतात नक्की सांगा. जशी आमची हानवी नाकामध्ये बोटं घालती. तिची फेवरेट हॉबी आहे. प्रत्येक मुलांचीच असती, असं काही नाही. आणि तर अशा प्रकारे आहे. पाहू शकता तुम्ही किती ग्रीनरी आणि किती सुंदर असं वातावरण आहे गोव्याचं. आणि छान वाटतं. आणि मी आहे ना याला असं सॉन्ग वगैरे लावून तुम्हाला अजून छान व्लॉग बनवला असता, परंतु सॉन्ग लावायला ते कॉपीराईट येतं म्हणून मी काही लावलेलं नाही आहे. आणि हे पहा अशा प्रकारे छान आहे. आणि आम्हाला जे ड्रायव्हर काका भेटले होते ते खूप सुंदर होते. ड्रायव्हर ते त्यांनी आमच्यासोबत खूप गप्पा मारल्या. ते ॲक्च्युली फोंडा जे गाव आहे गोव्याचं ते फोंड्याचे होते ते. आणि आमच्या हनवीच्या पप्पांचे जे फ्रेंड्स आहेत ते पण फोंड्याचे आहेत. तर ते आम्हाला आंबे वगैरे देतात. फोंडा त्यांचं गोव्याच्या फोंड्याच्या गावचे आहेत. तर ते आम्हाला दरवर्षी आंबे देतात. तर आम्हाला आहे ना फ्रेंड्स आम्ही विकत आंबे कमी, पण आम्हाला देणारे घेणारे आंबे खूप जास्त लोक आहेत. खूप जास्त इकडून तिकडून आंबे हे देतात आम्हाला लोक. आणि अशा प्रकारे आहे हे तुम्हाला पाहू शकता. तर कसं वाटलं तुम्हाला? आता आम्ही ना गोव्याचा जवळपास ना कारवार जे आहे ना इथून कर्नाटकचं, ते कारवार अगदी 30 किलोमीटर राहतं, म्हणजे अर्धा तासाचा रोड राहतो. इकडे कानकोन नावाचं गाव आहे, तिकडे ते ललित हॉटेल आहे. आणि आम्ही कारवारपासून फक्त 30 किलोमीटर अलीकडे आहे, जवळपास कर्नाटकच्या बाँड्रीच्या जवळच आम्ही गेलेलो आहोत. तर इकडं जे गोकर्ण महाबळेश्वर आहे त्याच्याप्रमाणे तो मुरुडेश्वर वगैरे ते सगळं काही इथून जवळ आहे असं ड्रायव्हर सांगत होते. जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे फिरायचं असेल तर सांगा. पण कारवारचा बीच वगैरे खूपच जवळ आहे, तुम्ही छान फिरू शकता असं ते म्हटले. पण आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्हाला जायचं नाही आहे कुठे. तर हे पहा ललित हॉटेलची बाँड्री आता लागलेली आहे. आणि वी रिच हिअर द ललित हॉटेल गोवा, साऊथ गोवा. तर हे ललित हॉटेल लागलेलं आहे. आणि आम्हाला खरंच खूप आनंद होतो. आणि आम्ही वारंवार इकडे येतो ललित हॉटेलला, का तर हे हॉटेलच आम्हाला खूप जास्त आवडते. इथे प्रायव्हसी मेंटेन होती आपली आणि प्रत्येक गोष्ट इथे मेंटेन होती. आणि हॉटेल सोडून बाहेर कुठे जायची गरज नसते. पण हो, आम्ही ना इथे यावेळेस ना आम्ही डिनर लंच ब्रेकफास्ट आम्ही हॉटेलमध्येच घेतलेला. परंतु आम्ही ना एक जो आमचा दुपारचा लंच होता ना तो आम्ही बाहेर इथल्या हॉटेलमध्ये, जो आमच्या ओळखीचं हॉटेल आहे तिथे आम्ही केलेला. आणि तिथल्यांनी पण आम्हाला ओळखलं आणि तिथे आम्हाला खूप छान त्यांनी फिशची डिश दिलेली. आणि हे पाहिजे ते आता एंट्री करत आहोत आम्ही द ललित हॉटेलला. आणि पंजाबी सिंग्स पंजाब म्हणून इथे हॉटेल आहे बाहेर, तिथं दरवेळेस आलं ना तर आम्ही एक डिनर किंवा लंच त्या हॉटेलमध्ये करतोच. तर आम्ही एक लंच आम्ही तिथे केलेला. बाकी मग आमचं सगळं इथेच ललित हॉटेलमध्येच त्यांच्या ह्याच्यामध्ये होते, इन्क्लूड होतं ब्रेकफास्ट लंच डिनर. त्याच्यामुळे आम्ही काही बाहेर गेलो नाही, का तर त्यांची पार्टीज वगैरे होत असतात ललित हॉटेलला. मग तिथं घेतलं की छान वाटतं, एन्जॉयमेंट होती, मस्त होते. आणि त्यांच्या फिशच्या डिश वगैरे सगळं काही ते आपल्याला छान प्रकारे चांगल्या क्वालिटीचे वगैरे अवेलेबल करून देतात. त्याच्यामुळे इथे खाणं आम्हाला सोयीस्कर वाटतं. तसं तुम्ही कॅब घेऊन बाहेर स्कूटीने जाऊन फिरून खाऊ शकता इथल्या जवळपासच्या हॉटेलमध्ये. बरेचसे लोक असे करतात की यांचा फक्त ब्रेकफास्ट घेतात आणि डिनर आणि लंच ते बाहेर जाऊन एन्जॉयमेंट करून, तुम्ही जर बाहेर फिरायला जाणार असेल तर तिकडंच तुमचा डिनर किंवा लंच होऊ शकतो. तर तसंही तुम्ही करू शकता. जर याच्याबद्दल मी तुम्हाला आणखीन जास्त माहिती देईल माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता नेक्स्ट मध्ये आपण पाहूयात द ललित हॉटेल गोवा, साऊथ गोवा हे आतमधून कसं आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट्स. आणि इथे आपण पोहोचलो आहोत द ललित हॉटेल साऊथ गोवा. आणि याचा आतमधला व्ह्यू कसा आहे हे पाहण्यासाठी नक्की माझा नेक्स्ट व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जगदंब फ्रेंड्स, भेटत आपण माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय.